नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेतील भाषणातून भाजपांवर टीका केली आहे। तर भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा ठेका घेतलेला नाही असा जोरदार हल्लाबोल देखील राहुल गांधी यांनी लगावला आहे। त्याच्या या भाषणातूनच शिवसेना ठाकरे गटाने तोंड भरून कौतुक केलंय। तर एक अकेला राहुल गांधी या सगळ्यांवर भारी पडेल असं सामना लेखाच्या अग्रलेखात म्हटले आहे। तर मोदी शहा यांच्या अग्रलेखात संसदेतून चूर करण्याचे काम राहुल गांधी यांना केलं आहे। तर ईडीसीबीआयचा दुरुपयोग करून संपूर्ण विरोधी पक्षनेत्यांना मोदी शहा घाबरवत आहेत। आता विरोधी पक्षनेता झालेल्या राहुल गांधींना रोखा, त्यांच्यापासून संरक्षण द्या अशी याचिका लोकसभा अध्यक्षाकडून काढण्याची वेळ आली आहे। तर काळाने घेतलेला हा सूड आहे अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली। तर मोदी शहांना यापेक्षा वाईट दिवस भविष्यात पाहावे लागणार आहे। गांधी यांना थांबवणे आता सोपे नाही। ईडीसीबीआयला हा संदेश गेलाच असेल, याबद्दल गांधी यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच। तर राज्यातील राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरून चर्चा करताना राहुल गांधी यांनी मोदी यांच्या दैवतांचे शेंदूर खरपडून काढले असा टोला देखील त्यांनी लगावला। तर राहुल गांधी भाषण करत असताना मोदी यांचा चेहरा पाहण्यासारखा होता, मात्र मोदी शहा यांच्या मैदानात शिरूर त्यांना अशा पद्धतीने कोणीच सुनावले नव्हते। दहशत व पेशवानी बहुमतांच्या बळांवर या जोडखोळीने संसद आपल्या टाचेखाली असल्याचे प्रयत्न करत आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।